नमस्कार सचिन शेठ, काय चाललंय आजकाल? प्रश्न कसला पडलाय? काय नाही, सध्या सर्वसामान्य माणसांपेक्षा ज्यांचा IQ चांगला आहे त्या लोकांकडे पैसे दिसत नाहीत किंवा ते मिळवण्यासाठी सुद्धा खूप त्यांची धावपळ चाललेली असते, काय ओढाताण खूप चाललेली असते, पण त्यांच्याकडे का पैसे साठलेले दिसत नाही. हा मला मोठा प्रश्न पडलेला आहे. आता त्याचं सोल्युशन मला पण सापडत नाही. आता तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. हा आमचाच प्रश्न आहे मोठा गंभीर. म्हणजे मी स्वतःच या समस्येशी झगडतोय गेली 25 वर्ष आणि त्याच्यावर सोल्युशन शोधण्यासाठी मी एवढा अभ्यास करतोय. म्हणजे अगदी काय सांगायचं तुला, पॉल ब्रंटनचं अ सर्च इन सिक्रेट इंडिया वाचण्यापासून आतापर्यंत किती ग्रंथ पण पालथे घातलेत, किती संप्रदायांचे उंबरटे झिजवलेत. पण ह्या प्रश्नाचं उत्तर ना मला अद्याप सापडलं ना मी अद्याप पुरेसे पैसे आयुष्यात कमवू शकलो. परंतु काही मुद्दे नोट डाऊन केलेत मी की आपण कुठे फसतोय किंवा कशामुळे आपल्याला पैसे कमवता येत नाहीत. आणि त्या संदर्भात अनेक संप्रदाय किंवा आध्यात्मिक संघटनांच्या ज्या काही थेअरी आहेत त्यांचा पण मी अभ्यास केला. आणि हल्ली तसं एक लेटेस्ट मी एका संघटनेचा पेड कोर्स केला. म्हणजे जवळपास 10,000 रुपये त्याची फी आहे. क्वांटम अवेकनिंग म्हणून यूट्यूबवर एक चॅनेल आहे. त्याचे सर्वेसर्वा प्रदीप पवार म्हणून आहेत. ते आपले अभिनेते कुलदीप पवार यांचे बंधूच आहेत. तर त्यांचा एक कोर्स आहे तो मी केला आणि सप्तचक्र शुद्धी म्हणून. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काय आहे ते मांडलेलंच आहे. ते मी सांगणं योग्य नाही कारण ते त्यांचा पेड कोर्स आहे. पण त्यातून मी जे काय कन्क्लुजन काढलं ते मी आता तुला थोडक्यात सांगतो. मुख्य मुद्दा काय होतो की ज्यांचा IQ चांगला असतो, म्हणजे ज्यांची बौद्धिक क्षमता चांगली असते, अशी माणसं बऱ्याचदा आयुष्यामध्ये काही तत्त्व पण पाळत असतात. चांगल्या संस्कारांमुळे म्हणा, मध्यमवर्गीय मराठी माणूस आपण ज्याला म्हणतो, सुशिक्षित मराठी माणसं, ती बऱ्यापैकी चांगले संस्कार त्यांच्यावर असतात. आणि त्यामुळे ते आता जसे आपण आता गाडी घेऊन इथे थांबलोत, परंतु आपण लोकांना त्रास होईल अशा पद्धतीने गाडी थांबवणार नाही. आपण काय करणार, व्यवस्थित साईडला गाडी पार्क करणार. बरोबर आहे. म्हणजे आपण अशा पद्धतीचे सगळे नियम पाळत असतो. आणि ह्या नियमांमुळे किंवा ते जे आयुष्यामध्ये सगळ्या शिस्तीने कारभार करतात त्याच्यामुळेच ते कसे गोत्यात येतात ते माझ्या लक्षात आलेलं आहे. उदाहरणार्थ काय होतं की मी शिस्त पाळतो आहे ट्रॅफिकचे, परंतु तू बेशिस्त माणूस आहेस, तुझा IQच कमी आहे आणि तुला काय पडलेलंच नाही जगाचं. तर तू काही चुका केल्यास ना की मला त्याचा भयंकर राग येतो. मी चिडतो. मी तुला समजावून सांगायला सुरुवात करतो की अरे गाडी अशी काय चालवतोस, तशी काय चालवतोस, लाईन डिसिप्लिन पाळ, हॉर्न दे, इंडिकेटर दाखव. हे मला का कळतं, कारण माझी बुद्धिमत्ता चांगली आहे आणि मी ते नियम पाळतोय म्हणून. परंतु हे मी तुला सांगत असताना की नाही फक्त माझ्या डोक्यामध्येच काही प्रक्रिया होते असं नाही, माझ्या मेंदूसोबत माझ्या हृदयात सुद्धा, म्हणजे भावनांच्या स्तरावर सुद्धा हलकल्लोळ माजतो. आणि तो कसा, तर मला तुझा राग येतो, मला तुझ्याबद्दल एक घृणा निर्माण होते की काय याला एवढं पण कळत नाही. आणि त्या भावनांचं जे काय हलकल्लोळ आहे ना त्याचा दुष्परिणाम होणार कोणावर, शेवटी आपल्या मनावर वगैरे माझ्यावरच होणार. बरोबर. तुला काय त्याचा दुष्परिणाम होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि माझ्या भावनांचा असा हलकल्लोळ माजल्यामुळे मी तुझ्यावर बोलताना पण योग्य शब्दामध्ये बोलणार नाही. मी तुला रागावून बोलणार, चुकीच्या भाषेत बोलणार, काहीतरी असं तुला हर्ट होईल असं बोलणार, माझी चिडचिड होणार. योग्य शब्द सांगितलास, चिडचिड होणार. म्हणजे ते चुकीचं बोलून शेवटी नुकसान कोणाचं आहे, स्वतःच, माझंच आहे नुकसान. आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं ओव्हरऑल नुकसान काय होतं ते तुला मी सांगतो. की आपण सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा एका अध्यात्माच्या प्रवाहात असतो किंवा काहीतरी साधना करत असतो तेव्हा आपल्याला सप्तचक्रांची चांगली माहिती झालेली असते. कुंडलिनी शक्ती आणि पुढे जी मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत जी काही चक्र आहेत, तर त्याच्यातली जी वरची चक्र आहेत, सहस्त्रार चक्र हे एकदम आध्यात्मिक उन्नतीचं टॉपचं चक्र झालं. परंतु बाकीची त्याच्या खालोखाल जे आज्ञाचक्र आहे ते विचारांशी निगडित आहे. मग आपली वैचारिक कुवत चांगली आहे, आपली बुद्धिमत्ता चांगली आहे, म्हणजे आपलं आज्ञाचक्र त्यातल्या त्यात चांगलं आहे, बॅलन्स आहे.
आणि इथे आपण काय करतो, शिस्तीच्या नावाखाली जे काय आपण दुसऱ्याचे चुका बघतो, दुसऱ्याचे दोष बघतो आणि त्याच्यातून जे आपले विचार व्यक्त होतात, त्यामुळे आपलं आज्ञाचक्र इनबॅलन्स होतं, त्याची अलाइनमेंट जाते. आता आज्ञाचक्राची अलाइनमेंट झाली, त्या विचारांबरोबर आपल्या भावनांचा पण कल्लोळ झालेला आहे. त्या भावनांमुळे आपल्या अनाहत चक्राची म्हणजे हृदयात असणाऱ्या अनाहत चक्राची पण त्याचाही बॅलन्स जातो, त्याची पण प्रक्रिया बिघडते. आणि त्यानंतर आपण बोलतो काहीतरी चुकीचं, त्यावेळी आपलं विशुद्ध चक्रसुद्धा बाद होतं. म्हणजे आपल्या एका चुकीमुळे किंवा आपल्याला मिळालेल्या बुद्धिमत्ता या वरदानामुळे आपण आपली 3 चक्र डॅमेज करून टाकतो, त्याची अलाइनमेंट घालवतो. गाडीच्या भाषेत बोलायचं झालं तर म्हणजे ज्या चाकांवर आपली गाडी व्यवस्थित चालणार होती, तीच चाकं आपण अलाइनमेंटच्या बाहेर घालवली. आता आपली गाडी बॅलन्स होईल कशी? मग ही 3 चक्र जेव्हा आपली बॅलन्स याचा जातो, तर त्याच्या पुढे खाली मग मणिपूर चक्र आहे, जे आपल्या पचनसंस्थेशी निगडित आहे. ॲटोमॅटिकच तुमच्या पचनशक्तीवर ताण येतो. मग माझं एक असं निरीक्षण आहे की ही अशीच माणसं माझ्यासारखी जी आहेत, त्यांनाच ते सगळे ॲसिडिटीचे आणि अपचनाचे आणि खाण्यापिण्याचे सगळे त्रास आहेत. त्यांना 1000 प्रकारची पथ्यपाणी आहेत, हे चालत नाही, ते चालत नाही. आणि त्याचबरोबर त्यातले जे अधिक विचार करणारी माणसं आहेत, ती चांगली व्यवस्थित अशी हडकुळी झालेली असतात. म्हणजे त्यांची सगळी एनर्जीच त्या विचारांनी त्यांची खाऊन टाकलेली असते. म्हणजे मणिपूर चक्रसुद्धा आपण डॅमेज करतो. आता मणिपूर चक्र डॅमेज झालं की शारीरिक क्षमता पण त्यांची कमी होते. मग ते कष्ट करू शकत नाहीत आणि मग काय तर मग बुद्धिजीवीच कामं करायची अशा याच्यावर येतात. मणिपूर चक्रानंतर योगशास्त्रानुसार जिथे आपल्या स्वचं अधिष्ठान आहे ते स्वाधिष्ठान चक्र येतं. आणि स्वाधिष्ठान चक्राच्या खाली ह्या सगळ्यांचा चक्रांचा आधार किंवा आपल्या जीवनाचा आधार मानलेला आहे ते मूलाधार चक्र येतं. तर ती पण चक्र हळूहळू डॅमेज होतात. असं हे सगळं मी काढलेलं एक कन्क्ल्युजन आहे. तर थोडक्यात काय की ह्या बुद्धिमान माणसांनी याच्यावर इलाज म्हणून जे काय करायचं आहे ते जरूर अभ्यास करून करावात, कारण ते काय सगळीकडे अवेलेबलच आहे. परंतु तो अभ्यास जोपर्यंत करता येत नाही तोपर्यंत मी एक सप्तचक्र शुद्धीचा जो काय मी कोर्स केला त्याच्यातून मी एक अजून सोपा इलाज शोधून काढला, तो मी सांगतो, तो तू जरूर प्रयत्न करून बघ. तर सर्वसामान्य जो बुद्धिमान व्यक्ती आहे ना, तो सगळा विचार आपला डोक्यातून करतो. म्हणजे एक प्रकारे त्याचं स्वचं जे अधिष्ठान आहे ते आपण तात्पुरतं मानून चालूया की त्याच्या आज्ञाचक्रामध्ये आहे. म्हणजे तो आज्ञाचक्रातून अख्ख्या जगाचा हे करतो, जगाचं निरीक्षण करतो, ॲनालिसिस करतो. मग त्याने काय करावं, एक क्षणभर तरी मी आता माझ्या आज्ञाचक्रात स्थित आहे असं समजायचं आणि त्या आज्ञाचक्रातून सहस्त्रार चक्रात वरती जायचं की आता मी इथे थांबलेलो आहे काही क्षणासाठी. मग तिथून परत आज्ञाचक्रापर्यंत यायचं. मग आज्ञाचक्रात काही सेकंद थांबलो, आज्ञाचक्रातून विशुद्ध चक्रापर्यंत यायचं, विशुद्ध चक्रात काही क्षण थांबलो, विशुद्ध चक्रातून अनाहत चक्रात यायचं, तिथे काही क्षण थांबलो, तिथे स्वतःचं निरीक्षण करायचं. त्यानंतर मणिपूर चक्रात जायचं, मणिपूर चक्रातून स्वतःचं निरीक्षण करायचं किंवा जगाचं पण निरीक्षण करायचं. पुढे स्वाधिष्ठान आणि मूलाधार चक्रात पण जायचं. तिथे जाऊन तुम्ही अजून स्वतःचं ॲनालिसिस किंवा तुम्ही स्वतःचं काहीतरी स्वच्छता करू शकता की बाबा मी इथे स्थिर राहिलो पाहिजे. म्हणजे आपल्याला जे आपल्या मनाला स्थैर्य पाहिजे आहे ते स्थैर्य निर्माण होण्यासाठी आपण जगभराकडचा लक्ष घालवून तो स्वतःकडे दिला पाहिजे, मीकडे दिला पाहिजे. आणि लक्ष मीकडे दिला तर लक्ष्मी प्रसन्न होते, असं अशी एक संकल्पना आहे. तर तो मी आपण कुठे आहे तो शोधून काढला पाहिजे आणि त्याच्याकडे थोडासा लक्ष पुरवला पाहिजे आणि त्याच्याशी संबंधित काही प्रक्रिया केली पाहिजे. आणि हे अगदी सहज शक्य नाही आहे, पण त्यातल्या त्यात सोपा पर्याय मी हा काढलेला आहे की तुम्ही चालता बोलता कधी पण स्वतःच्या ह्या 7 चक्रांकडे लक्ष देऊ शकता, प्रयोग म्हणून करून बघू शकता. आणि त्यातून पुढे अजून काय करायचं ते तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही करू शकता. किंवा हा जो मी सांगितला सप्तचक्र शुद्धीचा कोर्स तो पण तुम्ही जरूर करू शकता. त्यातून तुम्हाला 100% फायदा होणार, कारण मला तर आता तो फायदा झालेला दिसतोच आहे. तर तो एक विषय झाला. आणि आपलं मन थोडं तरी स्थिर झालं आहे का हे कळण्यासाठी ना मी एक छोटासा तुला काय म्हणूया प्रयोग सांगतो. म्हणजे धरून चल की आता तुझ्या हातात कागद पेन आहे,
तर मी तुला आता माझा मोबाईल नंबर सांगतो, तो तू लगेच लिहून घ्यायचा. पण आता कागद पेन नाही म्हणून तू रिपीट मला फक्त सांगायचा. माझा मी तुला नंबर सांगतो, 75 88 56 26 95. सांग बघू. 75 88 56 26 95. हां. आता दुसरा नंबर सांगतो, 73 85 86 26 95. 73 85 25 26 95. हां. आता पहिला नंबर कदाचित तुला पाठवता म्हणून तू सांगू शकलास, दुसरा नंबर तू सांगतानाच चुकलास. याचा अर्थ काय की तुझं मन एवढं शांत अजून झालेलं नाही आहे, किंवा एवढं एकाग्र झालं पाहिजे की मी जे सहज तुला एक नंबर सांगितला ना, तो तुला जशाचा तसा पुन्हा रिपीट करता आला पाहिजे. पहिली किमान स्टेज आपली ही गाठली पाहिजे आपण, की समोरून काहीतरी आपल्याला कळतंय, सांगतंय किंवा काय आपण बघतो ते आपल्या चित्तामध्ये स्थिर झालं पाहिजे. म्हणजे आपण ते व्यवस्थित कलेक्ट केलं पाहिजे किंवा व्यवस्थित ॲक्सेप्ट केलं पाहिजे, आणि ते पुन्हा आपण त्याचं काय असेल ते पुढचा त्याची प्रक्रिया ती आपल्याला करता आली पाहिजे. यासाठी हा सोप्पा प्रयोग. मग हे जोपर्यंत साध्य होत नाही ना, तोपर्यंत मन एकाग्र म्हणजे मन स्थिर ठेवण्यासाठी जेवढे काय तुला यूट्यूबवर जेवढे काय उपाय भेटतील ते सगळे करण्याचा प्रयत्न कर. मन पहिलं स्थिर पाहिजे. मनाचे जे काय अवस्था आहेत त्या समजून घेणं, आणि मनाच्या त्या अवस्थेला चांगली अवस्था प्राप्त करण्यासाठी गणपतीच्या एका विशिष्ट रूपाची आपल्याला साधना करायची असते. ते गणपतीचं रूप म्हणजे चिंतामणी. मनाची सगळ्या चिंता जे घालवतं ते गणपतीचं चिंतामणीचं रूप. पण तो एक अजून वेगळा अभ्यासाचा विषय, तेवढ्या खोलात आपण आत्ता नको जाऊया, त्याविषयी नंतर केव्हा तरी बोलूया. पण आता तू मला सांग, मी जे काय सांगितलं ते तुला पटलं काय? होय. मग आता तू जरूर त्याप्रमाणे प्रयत्न करून बघ. आणि आपण हा जो व्हिडिओ केला आहे तो आपण यूट्यूबवर आता टाकणार आहोत, आणि त्यातून कोणाला काय शंका असल्या तर आपण त्यांच्या शंकांचं निरसन करूया. आणि अशा पद्धतीने सगळ्यांनीच प्रयत्न करावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो. अधिक माहितीसाठी मला व्हॉट्सअपवर तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद मित्रांनो.